आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असलेल्या एकता नगर परिसरात पुन्हा एकदा नागरिकांच्या घरात इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकून पडले होते। सध्या नागरिकांना सोसायट्यांमधून बाहेर काढण्यात येत आहे। महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांची राहण्याची व्यवस्था एका शाळेमध्ये केलेली आहे। दरम्यान पुणे महापालिकेने एकता नगरच्या रहिवाशांना नोटीस बजावली असून तात्काळ घरे खाली करण्याची सूचनाही केलेली आहे। सोसायटीतले अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकून पडलेले आहेत। खडकवासल्यातून आज सकाळी 9 वाजता पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। त्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये भर पडेल आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या एकता नगरमधल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि रात्रीपासून अनेक नागरिक या सोसायटीमध्ये अडकून पडलेत। गेल्या वर्षी सुद्धा असंच चित्र या परिसरात पाहायला मिळालेलं होतं। सध्या आपण पाहतोय या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं जात आहे। एका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर तिथे स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं जात आहे प्रशासनाकडून। अनेक वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना या सोसायटीतून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे। पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, कारण का खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। परिणामी आणखी मोठ्या प्रमाणात पाणी इथं साचू शकतं, शिरू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी म्हणून या लोकांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे। आपण ही दृश्य पाहतोय, सोसायटीच्या आवाराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि या मार्गातून वाट काढत या प्रवाशांना आता सुरक्षित स्थळी नेण्याचं मोठं आव्हान पालिकेच्या लोकांसमोर उभं ठाकलेलं आहे। दरवर्षी अशाच परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं अशी प्रतिक्रिया या नागरिकांकडून दिली जाते। ज्यावेळी पाणी साचतं त्यावेळी पालिकेकडून सहकार्य केलं जातं, पण आम्हाला ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत असं या नागरिकांचं म्हणणं आहे। आणि आज परिसरातून शिवानी पांढरे आपल्याला अधिक अपडेट देते। शिवानी, या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान आहे प्रशासनासमोर। नागरिक कशा पद्धतीने सहकार्य करतायत आणि आता त्यांची व्यवस्था कुठे केली जाणार आहे, काय परिस्थिती आहे तिथे? आपण जसं सांगितलं की 35,000वरून 39,000 खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। 10 वाजता हे पाणी, मात्र त्याच्या आधी कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठीची सगळी खबरदारी आहे ती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर हे सगळं पार्किंग आहे ते पाण्यात गेल्याने वरच्या सोसायटीतल्या सगळ्या नागरिकांना आहे ते आवाहन करण्यात येत आहे। काही वेळापूर्वी पहिल्या मजल्यावरचे सगळे नागरिक बाहेर काढले आहेत आणि बाकीच्या नागरिकांना आणायला हे सगळे अग्निशमन दलाचं पथक आहे ते वर गेले आणि ते काही वेळात ते सगळे खाली येतील। मात्र हे सगळे नागरिक आहे ते आहे तसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये। आपल्यासोबत महापालिकेच्या अधिकारी आहे। मॅडम, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? तुम्ही त्यांना नोटीस देखील बजावली आहे। या ठिकाणी ही जी सोसायटी आहे, द्वारका सोसायटी असेल किंवा जलपूजन, जलतरंग, श्याम सुंदर, ह्या सोसायट्या पूर्णपणे पूररेषेच्या शेजारी आहेत आणि अगदी सखल भागामध्ये आहेत। या लोकांना आपण काल अगदी सकाळी 7 वाजल्यापासून पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारा कंटिन्यू यांच्यासाठी आपण आवाहन करत आहोत की नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलावं। स्वतःची वाहनं असेल, मौल्यवान वस्तू असेल, कुटुंबातील काही आजारी सदस्य असेल, यांना घेऊन तातडीने बाहेर पडावं। या सर्व नागरिकांसाठी आपण पुणे मनपामार्फत सन सिटी बॅडमिंटन हॉल येथे अगदी व्यवस्थित सुसज्ज अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे। परंतु काही नागरिक प्रतिसाद देतात तर काही नागरिक अद्यापही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाही, बाहेर येत नाही। कालपासून आवाहन करून सुद्धा काही कुटुंब बाहेर येण्यास तयार नव्हती, परंतु आज सकाळी त्यांनी स्वतःहून पुन्हा विनंती केली की मॅडम आम्हाला तातडीने बाहेर काढा। ही विनंती केल्या आपले जे फायर ब्रिगेडची यंत्रणा आहे या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि हे सगळे जे सोसायटीमधले नागरिक आहेत ते अजून खाली येतील आणि त्यांना खाली या तुमच्या गाड्या आहेत त्या सुरक्षित स्थळी हलवा असं आवाहन आहे ते इथल्या सगळ्या